बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, एव्हरी मॉर्निंग इज अन ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट अ मास्टरपीस कॉल्ड लाईफ. म्हणजे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काही ना काही नवीन संधी घेऊन येईल तुमची लाईफ मास्टरपीस बनवण्यासाठी. कळालं? प्रत्येक मॉर्निंग म्हणजे काल ज्या गोष्टी घडल्या, परवा ज्या गोष्टी घडल्या, ते नवीन नवीन आपल्या लाईफमध्ये नवीन नवीन ज्या आपण चुका केल्या त्या परत करायच्या नाही. बस डेली मॉर्निंग मध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण सकाळी उठल्यापासून नाही आपल्याला हे काम करणं आहे, आपला मागच्या म्हणजे कालचा दिवस या गोष्टीमुळे वाया गेला, काल आपण ह्या चुका केल्या त्या परत परत करायच्या नाही. ठीक आहे. आपलं 3.1 झालेलं आहे. 3.2 चॅप्टर थोडा अवघड आहे. अवघड म्हटल्यापेक्षा कन्सेप्ट जास्त आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता 3.2 टचिंग सर्कल. बघा, हा थेरम आहे तुम्हाला, थेरम ऑफ टचिंग सर्कल. बघा, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला लिहावं लागतं क्वेश्चन मध्ये. काय बघा, इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे सरळ सरळ दोन सेंटर जर एकमेकांना टच झाले, काय झाले, टच, आणि आपण जर दोन सेंटर जोडले, त्यांचे काय जोडले, दोन सेंटर, तर त्यांचा टचिंग पॉइंट आणि जो जोडलेले दोन सेंटर आहे हे तिघही कोलिनियर असतील. काय असतील, कोलिनियर. बघा, एसीबी किंवा इंटरनल असू द्या तरी पण काय राहतील, ते कोलिनियर. म्हणजे दोन सर्कल टच झाले तर सेंटर आणि त्यांचा टचिंग पॉइंट एकाच रेषेवर असतात. कसे असतात ते, एकाच रेषेवर. बाकी काही नाही. 3.2 मधला पहिला क्वेश्चन घेऊ आपण आता. थेरम ऑफ टचिंग सर्कल काही येत नसतं तुम्हाला एक्झामला, क्वेश्चन आला तर येईल त्याच्यावरती. प्रॅक्टिस सेट 3.2. फर्स्ट क्वेश्चन, two circle having radius 3.5 centimeter and 4.8 centimeter touches each other internally. Find the distance between them. आता दोन सर्कल आहे समजा. बघा, फर्स्ट क्वेश्चन हियर. बघा, रेडियस R1 घेऊ आपण. किती आहे, 3.5 सेंटीमीटर. रेडियस R2 4.8 सेंटीमीटर. आता बघा, हे रेडियस घेऊन लिहून टाकले आपण. आता त्यांचं म्हणणं काय, टच इच अदर इंटरनली. इंटरनली टच करून राहिले. कसे टच करून राहिले, इंटरनली. these circles touching each other इंटरनली. कसे टच होऊन राहिले ते, आतल्या बाजूला. आतल्या बाजूला म्हणजे काय, एक सर्कल मोठं असेल. ठीक आहे. आतल्या बाजूला म्हणजे बघा, हे एक सर्कल काढलं आपण. ठीक आहे. आणि हे दुसरं सर्कल काढलं असं. याच्या आतल्या बाजूला टच होऊन राहिले. ते काय होऊन राहिले, आतल्या बाजूला टच होऊन राहिले. आता असं जर जेव्हा इंटरनली टचिंग असेल ना, तेव्हा काय करायचं, मोठ्या रेडियस मधून छोटी रेडियस वजा करा, तुम्हाला डिस्टन्स भेटून जाईल. आता त्या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आपल्याला. काय विचारलं त्यांना, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. मग देअर फोर डिस्टन्स बिटवीन, डायग्राम काढायची गरज नाही तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, सगळ्यात मोठं डिस्टन्स काय, सॉरी सगळ्यात मोठी रेडियस R2, त्याच्यामधून R1 मायनस करा, तुम्हाला भेटून जाईल. काय येईल मग ते, 4.8 मायनस 3.5 किती येईल, 1.3 सेंटीमीटर. ठीक आहे. कळालं, सोपं असतं ते. त्याच्यानंतर ऍज इट इज सेकंड क्वेश्चन राहील. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, टू सर्कल ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर. आता बघा, सेकंड मध्ये रेडियस R1 घेऊ आपण 5.5 सेंटीमीटर अँड रेडियस R2 4.2 सेंटीमीटर. आता दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली.
नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे खोकला? नॅचरल असेल तर खोकल, आर्टिफिशियल असेल तर खोकलू नको. एक्सटर्नली टच होऊन राहिले. कसे टच होऊन राहिले? एक्सटर्नली. आता एक्सटर्नली म्हणजे काय? दोन सर्कल, एक इकडून एक इकडून, म्हणजे त्या दोघांमधलं डिस्टन्स काय राहील? आता ऍडिशन राहील. काय राहील बघा, इंटरनली म्हटलं की सबट्रॅक्शन आणि एक्सटर्नली म्हटलं की ऍडिशन. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ही राहील त्यांची ऍडिशन. R1 प्लस R2 किती होईल मग ते? 9.7. 9.7 सेंटीमीटर. लक्षात राहील. म्हणजे इंटरनली म्हटलं की त्या दोघांमधलं डिस्टन्स राहील, म्हणजे त्या दोघांमधला फरक, सेंटर रेडियस मधला फरक. आणि एक्सटर्नली म्हटलं की त्या दोघांची काय राहील? बेरीज. कोणत्या दोघांची? रेडियसची. ठीक आहे, घ्या लिहून. ठीक आहे, इंटरनली एक्सटर्नली लक्षात राहू द्या दोन. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे तुम्हाला, दोन सर्कल टच होऊन राहिले, रेडियस सेम आहे, मग काय टाकायचं? बघा, तुम्हाला काढणं येते, घरी काढायचं ते. बघा, हिअर R1, रेडियस R1, रेडियस R1 4 सेंटीमीटर. रेडियस R2 किती? 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे, रेडियस R1 4 सेंटीमीटर, रेडियस R2 2.8 सेंटीमीटर. ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. आता एक्सटर्नली टच करायचं त्याला. एक्सटर्नली पहिले काढू. एक्सटर्नली टच करायचं त्यांना. तर पहिले बघा, आता इथं मी काही डायरेक्ट तुम्हाला माप घेऊन सांगणार नाही, फक्त एक गोष्ट सांगेल. एक्सटर्नली म्हणजे 4 सेंटीमीटरचं समजा हे काढलं मी. किती सेंटीमीटरचं? 4. आणि 2.8 सेंटीमीटरचं असं काढायचं. मग असं त्याला जवळ घ्यायचं. घेता येईल का? नाही. त्याच्यासाठी काय करायचं? एक सर्कल काढून घ्यायचं पहिलं. ठीक आहे, काढलं. आता समजा 4 सेंटीमीटरचं काढलं तुम्ही. किती सेंटीमीटरचं? 4. हे काढलं तुम्ही 4 सेंटीमीटर. याला समजा ओ नाव दिलं. मग इथून 2.8चं अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं? 2.8. याच्या टचिंग पॉईंट पासून, या सर्कलच्या. म्हणजे इथून असं 2.8 अंतर घ्यायचं. समजा ते इथे येईल. 2.8 अंतर तुमचं कुठं आलं? इथं आलं. कळालं? मग हे 2.8 अंतर आलेलं इथं चॉक ठेवायचं आणि मग इथून सर्कल मारून घ्यायचं. असं समजलं? एक्सटर्नली. कळालं का? ठीक आहे, हे झालं एक्सटर्नली. आणि इंटरनली सेम. इंटरनलीची पण सेम गोष्ट. इंटरनली साठी आता आतल्या बाजूला काढावं लागेल. कसं बघून घ्या. हे एक सर्कल काढलं आपण. मग काय करणार? इथून 2.8चं अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं? इथे येईल समजा आतमध्ये, आतल्या बाजूला 2.8. ठीक आहे, एक्सटर्नली साठी 2.8 बाहेर घेतलं होतं आपण. उलटे करू शकता तुम्ही. हा, 2.8 बाहेर घेतलं होतं. ठीक आहे, मग 2.8चं सेंटर इथं आलं होतं. तिथून आपण एक त्याला टच होणारा सर्कल काढून घेतलं. आता हे सेम प्रोसिजर फक्त आतल्या बाजूला करायची. म्हणजे इथं तुमचं सर्कल येईल आतल्या बाजूला. हे असं आतल्या बाजूला टच होईल कुठेतरी. ठीक आहे, असं काढून घ्या. हे एक्झॅक्ट फिगर नाहीये, कारण तुम्ही जेव्हा हे मेजरमेंट घेऊन काढताल तेव्हा तुमची ऍक्च्युअल फिगर वेगळी राहील. ठीक आहे, काढता येईल? काढा, पटकन काढा. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन थोडा अवघड आहे. अवघड म्हटल्यापेक्षा सगळे कन्सेप्ट मिक्स आहे त्याच्यामध्ये. आतापर्यंत जे जे शिकले असेल जॉमेट्रीमध्ये तुम्ही, काय काय दिलेले बघा. 2 सर्कल टचेस इच अदर. बघा, एकमेकांना टच होऊन राहिले ते. आता एक एक घेऊ आपण. हिअर
लक्ष द्या बरोबर हा. एपी आणि बीक्यू आपल्याला पॅरलल दाखवायचे. काय दाखवायचे? पॅरलल. मग पॅरलल साठी काय करणे आपल्याला? हा एक अँगल आणि हा एक अँगल सारखा दाखवणे. ठीक आहे, कोणता एक अँगल, एकतर हा किंवा हा. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा आता. इन ट्रायंगल APR. कोणता? APR. APR मध्ये बघा, एपी काय आहे? रेडियस. आणि पी आर काय आहे? रेडियस. लक्ष द्या, सोपं असतं ते. एपी सिगमेंट एपी इज इक्वल टू सिगमेंट पी आर. बघा, सिगमेंट एपी इज इक्वल टू सिगमेंट पी आर. कारण त्या काय? रेडियस ऑफ सर्कल. काय ते? रेडियाई ऑफ सर्कल. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, एका ट्रायंगल मध्ये दोन बाजू सारखे असतील तर त्याच्या समोरचे अँगल कसे असतात? सारखे. मग एपीच्या समोर कोणता अँगल आहे? आर. म्हणजे याच्या मध्ये फक्त नाव टाकायचं. ते तुम्हाला सांगितलं होतं ट्रिक मी. एपीच्या मध्ये ते नाव टाकून द्या. ARP इज कॉन्ग्रुएंट टू PAR. याला काय म्हणतो आपण? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. काय म्हणतो आपण याला? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. ठीक आहे, ही झाली एक गोष्ट. याला एक नंबर द्या. सेम गोष्ट रिपीट करायची दुसऱ्या ट्रायंगल मध्ये, दुसऱ्या बाजूच्या. इन ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता आहे? APR घेतला होता. इकडे काय घ्या? BQR. इन ट्रायंगल BQR. लक्ष द्या बरोबर, समजलं पाहिजे. सिगमेंट एपी सिगमेंट पी आर रेडियस होत्या. तिथे सांगा रेडियस कोणत्या कोणत्या आहे? सिगमेंट QB आणि QR. सिगमेंट QB अँड सिगमेंट QR रेडियाई ऑफ सर्कल. ठीक आहे, हे झालं तुमचे रेडियस ऑफ सर्कल. मग आता याच्यामध्ये जर आपण आता QB याच्या समोरचा अँगल कोणता राहील? मग R. QRB. आणि याच्या समोरचा अँगल कोणता राहील? QBR. याला काय म्हणायचं? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी झाल्या. आता ही जोडी तर इक्वल झाली, पण या दोघांचं रिलेशन दाखवायचं काही ना काही. या दोघांचं काही ना काही रिलेशन आहे, ते समजलं पाहिजे. मग त्या दोघांचं रिलेशन दाखवण्यासाठी आपल्याला हे दोन अँगल इक्वल दाखवणे, हा आणि हा. तर कसं दाखवायचं बघा, सोपं आहे ते. 9 PRQ हे लिनियर आहे. का लिनियर आहे? थेरम ऑफ टचिंग सर्कल. काय? थेरम ऑफ टचिंग सर्कल. या चॅप्टर मध्ये खूप कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे अवघड वाटेल थोडं. थेरम ऑफ टचिंग सर्कल म्हणजे बघा, जिथं सर्कल टच झालेले ते 3 पॉइंट, ते 2 सेंटर आणि टच झालेला पॉइंट एका लाईनवरती असतात. एका लाईनवरती असल्यानं व्हर्टिकल अँगल बनतो. कोणते अँगल बनतात? व्हर्टिकल ऑपोजिट अँगल. कोणता? मग PARP किंवा PRA. ARP घेतलेला आहे आपण. ARP घ्या. मग ARP इज इक्वल टू कोणता? ARP BRQ. कोणता? QRB घ्या. QRB. याला द्या, याला म्हणा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल याला द्या 3 नंबर. म्हणजे काय काय केलं बघा आपण. काय काय केलं आपण? पहिले या ट्रायंगल मध्ये 2 अँगल सारखे दाखवले रेडियसच्या समोरचे. नंतर या ट्रायंगल मध्ये रेडियसच्या समोरचे 2 अँगल सारखे दाखवले. नंतर तिसरा अँगल सारखा दाखवला टचिंग सर्कलचा. आता फ्रॉम 1, 2 and 3 बघा, फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2, 3 वरून बघा, इकडे लक्ष द्या. आता हे दोन इक्वल आहे, हे दोन इक्वल आहे. आता ARP कोणाच्या बरोबर आहे? QRBच्या. ARB कोणाच्या बरोबर आहे? QRBच्या. म्हणजे PR कोणाच्या बरोबर आहे? QBRच्या. म्हणजे इन जनरल सगळे काय सारखे. कोणते कोणते? ARP
इज कॉन्ग्रुएंट टू PAR इज इक्वल टू QRB आणि इज कॉन्ग्रुएंट टू QBR. म्हणजे सर्व अँगल कसे आले, सारखे आले. कसे दाखवले आपण, पहिला हा इंट्रायंगल हे, त्याच्यानंतर इंट्रायंगल रेडियसच्या समोर आयसोस्केलस ट्रायंगल थेरम, त्याच्यानंतर हा दाखवला व्हर्टिकल अपोजिट अँगल, हा याच्या बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी सगळे अँगल कसे येते, सारखे. इथपर्यंत झालं फक्त आपली प्री प्रोसिजर. ठीक आहे, समजलं. उंडा भिजवता ना तुम्ही, फक्त उंडा भिजवला, आता पोळ्या टाकायच्या. पहिला, ठीक आहे. पहिला आता काय, सिगमेंट AP इज पॅरलल टू सिगमेंट BQ. आता बघा, या जो ही जी चार अँगलची जोडी, याच्यापैकी कोणती दोन अँगल घ्यायचे आपल्याला की लाईन पॅरलल आल्या पाहिजे. कोणते अँगल दाखवतील पण लाईन पॅरलल म्हणून, बघा कोणत्या लाईन, PAR. कोणता आहे मग PAR अँगल PAR इज इक्वल टू QBR. Therefore, segment AP is parallel to segment BQ. कोणती टेस्ट म्हणतात त्याला, अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणती, अल्टरनेट अँगल टेस्ट बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. हे सगळं कशासाठी केलं, समजलं का. AP पॅरलल BQ ला हे दाखवण्यासाठी, आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन अल्टरनेट अँगल लागत होते, म्हणून हे सगळ्या प्रोसिजर केले आपण. हे झालं पहिलं. आता दुसरं, हे ट्रायंगल, मग तेच ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल कोणता येतो पहिला, APR अँड दुसरा RQB. आता APR आणि RQB हेच आहे दोन, APR आणि RQB हेच जोडी दाखवा इक्वल. एक ही दाखवा ARP QRB ला, दुसरी कोणती दाखवा PAR QBR ला. ARP इज कॉन्ग्रुएंट टू कोणाला, QRB. आणि एक दुसरी जोडी दाखवा, ही PAR इज कॉन्ग्रुएंट टू QBR. बघा, PAR इज कॉन्ग्रुएंट टू QBR. आता दोन ट्रायंगल जरी सारख्या, दोन अँगल जरी सारखे असले तर डायरेक्ट एक टेस्ट मिळून जाईल आपल्याला, कोणती, AA टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB बाय AA टेस्ट. कोणत्या टेस्टने सिमिलर येते, बाय AA टेस्ट. हे झालं दुसरं प्रूफ. ठीक आहे. आता तिसरं, RQB फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं, हां बघा थोडं बाकी आहे. हे समजलं. APR आणि RQB मध्ये कोणते, आपण हे दोन ट्रायंगल सारखे दाखवायचे, सॉरी अँगल, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत. ठीक आहे. म्हणजे दोन अँगल सारखे असल्यावर AA टेस्ट येते. आता तिसरं सोपं राहिलं. आता
आर क्यू बी फाइंड करायचं तुम्हाला. काय फाइंड करायचं? आर क्यू बी हा तुम्हाला फाइंड करणं आहे. त्याच्यासाठी पी आर दिलेला आहे तुम्हाला. पी आर 35 डिग्री आहे बघा. पी आर बघा याच्यात पी आर किती आहे? 35. बाकी उरलेले सगळे किती असतील? 35. मग आता इन ट्रायंगल आर क्यू बी बघा कोणत्या ट्रायंगलमध्ये या, मग तो घ्या इन ट्रायंगल आर क्यू बी. एक एक अँगल घ्या. आता अँगल बी क्यू आर पहिला प्लस अँगल कोणता फाइंड करायचा आपल्याला? आर क्यू बी फाइंड करायचा आहे ना. दुसरा घ्या बी आर क्यू. बी आर क्यू किंवा क्यू बी आर घेतलेला आहे तर क्यू बी आर घ्या. बघा याच्यातले जे दोन घेतलेले ते घ्या म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही तुम्हाला. इथं कोणते कोणते दोन घेतलेले आपण? क्यू आर बी आणि क्यू बी आर. ठीक आहे. आणि तिसरा कोणता काढायचा आहे? आर क्यू बी. आर क्यू बी या सगळ्यांची बेरीज किती असते? 180. आता हा 35 दिलेला आहे तर हे पण किती असतील? 35. हा पण राहील 35 आणि आर क्यू बी फाइंड करायचा तुम्हाला 180. याला 4 नंबर द्या वाटलंच तर. फ्रॉम 4. ठीक आहे. आता 35 आणि 35 70. आर क्यू बी बरोबर किती येईल मग? 180 मायनस 70 डिग्री किती येईल ते? 110. ठीक आहे. हे झालं तुमचं 110 डिग्री. कळालं? अशी प्रोसिजर आहे. तिन्ही नाही येणार तुम्हाला, कोणतेही दोन येतील. थोडा लेंथीच आहे क्वेश्चन, लिहून घ्या.